5 जून 2025 रोजी अकोट तालुक्यातील गजानन नगर येथील तलाठी कार्यालय सुरू असलेल्या कामकाजादरम्यान अचानक संतप्त अवस्थेत आलेल्या सुनील अंबादास कतोरे आणि माधव नामदेव ताडे या दोघांनी मंडळ अधिकारी गणेश गोविंद भारती यांच्यावर थेट चाकूने जीवघेणा हल्ला चढवला। या हल्ल्यात भारती यांना गंभीर दुखापत झाली असून घटनास्थळी क्षणात एकच गोंधळ उडाला। सरकारी कार्यालयात खुलेआम चाकू चालवला गेला। हे अत्यंत गंभीर असून यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच अकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। माझं नाव गणेश गोविंद भारती, मंडळ अधिकारी अकोट या ठिकाणी मी मंडळ अधिकारी म्हणून 10 ऑक्टोबर 2024 रोजी जॉईन झालो। तदनंतर या ठिकाणी जे फेरफार संबंधी ज्या बाबी आल्या त्या माझ्या निर्देशनात जे फेरफार समजा चुकीचे होते तर ते फेरफार मी रद्द करतोय। त्याच्यानंतर सुनील कतोरे, अंबादास कतोरे आणि माधव नामदेव ताडे ह्या ज्या दोन व्यक्ती आहेत यांच्या जे प्रॉपर्टीचे घरगुती वाद होते त्यांनी मौजे रामटेक येथील त्यांचे वडील माधव नामदेव ताडे यांचे वडील नामदेव पुंडलिक ताडे हे अकोट येथील रहिवासी असून त्यांनी रामटेक येथील शेती व अकोट भाग 1 येथील शेती त्यांच्या मोठा मुलगा श्याम नामदेव ताडे आणि देवांश श्याम ताडे याच्या नावाने नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे करून दिली। त्या नोंदणीकृत बक्षीसपत्रानुसार ऑनलाईन जे दस्त तलाठी अकोट 1 व तलाठी रामटेक यांच्याकडे गेले असता त्यांनी ते संबंधितांना फेरफारच्या जे प्रोव्हिजन आहे आपली त्यानुसार संबंधितांना नोटिसा बजावल्या। नंतर त्यांनी त्या नोंदणीकृत बक्षीसपत्रावर हरकत दाखल केली। सुनील अंबादास कतोरे यांची पत्नी ज्योती सुनील कतोरे, माधव नामदेव ताडे त्याचा भाऊ आणि त्याची आई उषाबाई यांनी सगळ्यांनी 4 जणांनी हरकत दाखल केली। दोन्ही तलाठी यांनी हरकत अर्ज ऑनलाईन नोंदवून त्याची प्रत ते हरकत सदर प्रकरण चालवण्याकरता सुनावणी करता माझ्याकडे सुपूर्द केले। त्यानुसार मी त्याच्यावर दोन्ही पक्षांना नोटिसा काढून तलाठी मार्फत त्यांची सुनावणी घेतली आणि दोन्ही पक्षांच्या कागदपत्राची पडताळणी केली। त्या पडताळणीनुसार त्यांचा वाद हा दिवाणी स्वरूपाचा होता, कारण हे म्हणत होते आम्हाला यांनी हिस्सा दिला नाही। म्हटलं तुमचं रजिस्टर नोंदणीकृत केलेला दस्त हा रद्द करण्याचे अधिकार दिवाणी कोर्टाला आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते बक्षीसपत्र होऊ द्यायचं नव्हतं, याच्या पहिले स्टे ऑर्डर द्यायला पाहिजे तुम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये। त्यासाठी जे नोंदणीकृत बक्षीसपत्र आहे त्याच्यानुसार निकाल दिला जाईल। पण आज दिनांक रोजी मी माझ्या जुन्या तहसील कार्यालयामध्ये गेलो 10:15 वाजता। तिथून डाक घेऊन सदर डाक वाटप करण्यासाठी गजानन नगर येथील तलाठी कार्यालय ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी गेलो असता तिथे रामटेक येथील तलाठी यांना मोहाळीची डाक देण्याकरता मी त्यांना तिथं आलो, त्यांना डाक दिली व त्या ठिकाणी पाटील मॅडम केमलापूर येथील ह्या देखील आल्या होत्या, त्यांना देखील जोगबन, खानापूर, त्र्यंबकपूर येथील डाक त्यांना दिली। तदनंतर तिथं रामेश्वर लोणकर हा कोतवाल आला, त्याला डाक दिली। तेवढ्याच वेळात सुनील अंबादास कतोरे राहणार मोठे बारगण हा व्यक्ती व त्याच्यासोबत त्याचा साळा माधव नामदेव ताडे हे दोघे जण माझ्या तिथं ऑफिसमध्ये आले आणि त्या ऑफिसमध्ये त्यांनी म्हटलं की बा तुम्ही हा आदेश कशाच्या भरोशावर दिला, त्या आदेशाचे निकाल कशाच्या भरोशावर दिला, त्याच्या निकालाची आदेश प्रत आम्हाला आणि त्याच्या कोणकोणते कागदपत्र दिले त्याची प्रत आम्हाला देण्यात यावी। मग मी त्यांना सांगितलं बा त्याच्यामध्ये आदेश फाईल झाला आणि केस प्रकरण बंद करण्यात आलं, तुम्ही रितसर अर्ज करा, तुम्हाला प्रत्येक कागद भेटेल। मग त्यांनी लगेच त्यांना तो अर्ज मला वाटते लिहिता येत नव्हता, त्यामुळे त्यांनी पाटील मॅडमकडे गेले आणि त्या बाजूला असलेल्या मेघा वसंतराव पाटील तलाठी केमलापूर यांनी सदर त्यांना अर्ज लिहून दिला नक्कल मागणीसाठी आणि तो मी अर्ज घेतला। त्यांना म्हटलं बा 5 मिनिटं थांबा, मी फेरफार आणि कागदपत्रांचं काम चालू आहे, यांना डाक वाटप एवढं होऊ द्या, तुम्हाला कागदपत्र आणून देतो। तेवढ्या वेळात त्यांनी म्हटलं नाही आताच पाहिजे आणि शिवीगाळ करायला प्रयत्न केला आणि त्यांनी लॅपटॉप टेबलवरील साहित्य दोघांनी देखील लोटलाट केले आणि माधव नामदेव ताडे यांनी माझे 2 हात पकडून सुनील अंबादास कतोरे राहणार मोठे बारगण यांनी डोक्याचे केस पकडून मला जीवे मारण्याच्या उद्देशाने कटरने मान कापण्याचा प्रयत्न केला। तदनंतर RP मेंढे हे रामटेक येथील तलाठी यांनी मला गाडीवर बसून आम्ही शहर पोलीस स्टेशन अकोट येथे आलो, FIR दाखल केला दोन्ही व्यक्ती व्यतिरिक्त आणि तिथून ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन तिथं ट्रीटमेंट घेण्याकरता गेलो।